बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय राजकारण पेरलं गेलं का? बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांचा नेरेटिव्ह प्रचार करण्यात आला का? बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 आमदार म्हणजे 6च्या 6 मतदारसंघ सोबत असताना काही आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत सदस्यापासून तर विधानसभा सदस्यापर्यंत कामचुकारपणा केला का? बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा घरोघरी वाहली असताना सुद्धा खासदार जाधव यांना जनतेच्या रोषाचा सामना का करावा लागला? हजारो कोट्यवधी रुपयाची कामं करून सुद्धा जनतेने खासदार जाधव यांना मतदान देण्यापासून पाठ का फिरवली? जातीपातीच्या राजकारणापर्यंतच खासदार जाधव यांची इमेज लोकांनी ठेवली आहे का? मराठा आरक्षणाचा फटका खासदार जाधव यांना मिळाला? नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण खोज मास्टरच्या पंचनामा सदरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लोकसभा 2024चा पंचनामा हा सदर घेऊन आलो आहे. पंचनामा म्हणजे आपल्याला ॲनालाइज करायचं आहे की खासदार प्रतापराव जाधव हे मेहकर शहरात आणि बुलढाणा जिल्ह्यामधील 4 मतदारसंघामध्ये त्यांना पाहिजे त्या प्रकारचं मत प्राप्त करून घेता आलं नाही, किंवा त्यांच्या टीमनी त्यांचे जे सहकारी आहेत शिलेदार, किल्लेदार, प्रतापगडाचे सैनिक यांना कुठेतरी काहीतरी नियोजनाचा अभाव भासला काय, की नियोजन कमी पडले अथवा लोकांचं मतदान करून घेण्यात कमी पडलं, अशा प्रकारचा आपला हा सदर आपण घेऊन आलो आहोत. आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की मेहकर शहराचा म्हणजेच आपण जो पंचनामाचा सदर सुरुवात करणार आहोत तो प्रतापराव जाधव यांचं जे सध्याचं रहिवासी स्थान म्हणजे मेहकर आहे, या कार्यक्षेत्रामधून इथे विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, खासदार प्रतापराव जाधव, 14 नगरसेवक आणि अनेक लोकप्रतिनिधी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोच्या प्रमाणात इथे रहिवासी आहेत. तरीसुद्धा मेहकर शहरात खासदार जाधव यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध का झाला, याचंच ॲनालाइज आपल्याला करायचं आहे. हे करत असताना मी तुम्हाला निश्चित सांगेन आणि आवर्जून यासाठी सांगेल की मेहकर शहरामध्ये आतापर्यंत 2019चा जर आपण विचार केला तर 2019च्या मतदानाची आकडेवारी जर आपण पाहिली तर 2019मध्ये नगर परिषदमध्ये 14 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत आणि 14 नगरसेवकांना एकूण 15,595 मतदान मिळाले. नगरपरिषद अध्यक्षाला जे नगरपरिषद अध्यक्ष जनतेतून निवडणूक होती मागच्या 2019मध्ये, त्यावेळेस भास्करराव गारोळे यांना 7,667 मतं मिळाले आणि विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना सुद्धा 9,190 मतं प्राप्त झाली. आणि जर आपण यावेळी लोकसभा 2024चा विचार केला तर खासदार जाधव यांना केवळ 6,524 मतदान मिळाले. म्हणजे आपण जर विचार केला तर मागील 5 वर्षापूर्वी जे मतदान शिवसेनेच्या आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष यांना घेता आलं ते खासदार प्रतापराव जाधव यांना घेता आलं नाही. याला कारण काय? अनेक लोक असा आरोप करतात खासदार जाधव यांच्याशी लोकांची नाराजी आहे. माझा परत प्रश्न तोच येतो की जर राजाशी प्रजा नाराज झाली तर हे सगळं काम सेनापती, त्याचे जे उत्तरदायित्व शिलेदार असतात, किल्लेदार असतात, सरसेनापती असतात, बिरबल असतात, जे लोक राजांनी आपल्या हितासाठी ठेवलेले असतात, त्यांचं काम असतं की प्रजेचे हितसंबंध, प्रजेच्या नाराजगी काढणं, हे सगळं काम या टीमचं असतं. असं असताना सुद्धा मागील 5 वर्षापूर्वीचं जे मतदान आहे त्यापेक्षा म्हणजे सर्वात कमी मतदान खासदार जाधव यांना पडतं. ही म्हणजे आपण जर एक विचार केला तर खूप वाईट परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीला जबाबदार माझ्या मते जे लोक आज राजाच्या भरोशावर जी प्रजा, जे सैनिक, जे किल्लेदार, जे शिलेदार, जे कोणी असतील, जे परिपक्व झालेले आहेत, स्वतःला एक छोट्याशा रोपट्यापासून वटवृक्षामध्ये ज्यांनी निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे, एक स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे, सर्वस्वी जबाबदार तेच असणार. कारण राजाचा राज्यकारभार चालत असताना प्रत्येक ठिकाणी राजा हा उपलब्ध राहू शकत नाही आणि राजाच्या अभावी प्रजेचे ज्या समस्या, ज्या प्रकारच्या मागणी असतात, प्रजेचं इतंभूत सुख हे पाहणं ह्या
शिलेदार किंवा या राजाच्या सहकारी अनुयायांचं काम असतं। हेच करत असताना मेहकर शहरात काही गोष्टी कमालीच्या घडल्या, म्हणजे जेणेकरून या राजकारणाला एक वेगळं रूप आलं। आज मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचं हे जे नावलौकिक आहे ते सर्वोच्च सदनात, म्हणजे आपलं जे लोकसभा संसद भवन आहे त्या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव यांनी जी शपथविधी सोहळा पार केला, त्यामध्ये आज त्यांना एक महत्त्वाचं खातं म्हणजे आयुष्य आणि कुटुंब कल्याण मंत्रीपद मिळालेलं आहे। यामधून लाखो लोकांना कुटुंब कल्याण असो किंवा आयुष्यमान उपचार निधी असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सेवेत निश्चितच त्याचा फायदा घेता येईल। परंतु हे सगळं करत असताना खासदार महोदय दिल्लीत असणार, अनेक वेळा त्यांचा अनेक वेळ दिल्लीत जाणार। हाच जो मागे घडलेला इतिहास आहे हा पुढे व्हायला नको, जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत खासदार प्रतापराव जाधव यांचं जे मंत्री विभाग आहे त्या संदर्भातल्या सोयीसुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत युटिलाइज व्हायला हव्या। आणि त्या युटिलाइज करत असताना सर्वात प्रथम हे जर काम कोणाचं असेल तर त्यांचे जे शिलेदार आणि सेना आहे त्यांचं आहे। आणि हे सर्व करत असताना जर मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती जर झाली तर निश्चितच परत पुढच्या 5 वर्षात खासदार जाधव यांना ह्या सर्व परिस्थितीचा पुन्हा सामना करावा लागणार का? मग अशा सर्व सेनापती असो किंवा त्यांचं जे दल आहे, सैन्य दल आहे, त्यांचा हा यथोचित समाचार किंवा त्यांनी केलेल्या कामाचा हा सर्व आढावा आपण पंचनामामधून घेत आहोत। आणि तुम्ही पाहत असता मेहकर शहरामध्ये जवळपास 400 बूथ आहे आणि 400 बूथमध्ये केवळ 273 मताचा लीड खासदार जाधव यांना मिळाला। मी वेळोवेळी लोकांना आठवण यासाठी करून देतो की जर सगळं काही खासदार जाधव यांनी दिलेलं आहे तर मग त्या वटवृक्षाच्या खाली छायेत जे लोक बसतात, ज्यांच्या काही खासदार जाधवांप्रती अशा अपेक्षा आहेत त्या त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? त्यांची यंत्रणा कुठेतरी कमी पडते का? मित्रांनो, याच्यामध्ये आपण पंचनाम्यामध्ये एक इत्थंभूत अभ्यास केला असता आपल्याला काही वेगळे चित्र दिसून आले। खासदार जाधव यांचं मूळ जे रहिवासी गाव आहे ते मादनी आहे आणि मादनी शहरामध्ये किंवा त्या छोट्याशा गावामध्ये खासदार जाधव यांना खूप रोष आहे, विरोध आहे, असं नेरेटिव्ह मार्केटिंग त्यांचं करण्यात आलं होतं। परंतु एक गोष्ट विशेष म्हणून इथे नमूद करतो की खासदार जाधव यांच्या जुन्या मादनीमध्ये 1146 मतापैकी जवळपास 891 मतं झाली, म्हणजे 891 मतदान झालं। त्यापैकी 619 मतं खासदार जाधव यांना तर 104 मतं नरेंद्र खेडेकर यांना मिळाली आणि 111 मतं फक्त रविकांत तुपकर यांना पाण्याला मिळाली। म्हणजे यावरून तुम्ही विचार करू शकता जुन्या मादनीमध्ये प्रतापराव जाधव यांनीच बाजी मारली आणि नवीन मादनीचा जर आपण विचार केला तर तिथे 713 पैकी 572 मतं खासदार जाधव यांना मिळाली, तर 713 मतापैकी 572 मतं झाली आणि त्यापैकी 287 मतं ही खासदार जाधव यांना मिळाली, तर 178 मतं ही नरेंद्र खेडेकर आणि 53 मतं रविकांत तुपकर यांना मिळाली। हा खासदार जाधवांनी जसा स्वतःचा प्रतापगड म्हणून जे नावलौकिक जिल्ह्यामध्ये प्राप्त केलेलं आहे ते करत असताना स्वतःच्या गावात सुद्धा त्यांची जी कीर्ती आहे, त्यांचं जे लोकप्रियता आहे ती त्यांनी अबाधित ठेवली। त्यामुळं त्यांची निश्चितच कोणालाही प्रशंसा करावं लागेल। या उलट नांद्रा धांडे म्हणजे जे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचं स्वतःचं मूळ गाव आहे, त्या गावामध्ये 751 मतं आहेत आणि त्यापैकी 589 मतदान झालं, ज्यामध्ये खासदार जाधव यांना फक्त 157 मतं मिळाली तर नरेंद्र खेडेकर यांना 193 मतं मिळाली। त्याचप्रमाणे रविकांत तुपकर यांना 152 मतं मिळाली। म्हणजे स्वतःच्या गावामध्ये सुद्धा आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी खासदार जाधव यांना कोणताही लीड मिळून दिला नाही। फक्त आमदार संजय रायमुलकरच नाही तर मेहकर विधानसभा मतदारसंघ असो, चिखली असो, सिंदखेड राजा असो किंवा मेहकर, सिंदखेड राजा, चिखली आणि बुलढाणा या 4ही मतदारसंघामध्ये कमालीचा रोष खासदार प्रतापराव जाधव यांना पत्करावा लागला। आता इथे जर आपण विचार केला तर मेहकर विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आहेत, सिंदखेड राजामध्ये डॉक्टर शिंगणे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आहेत, तर चिखलीमध्ये श्वेताताई महाले ह्या भाजपच्या अधिकृत आमदार आहेत। त्याचप्रमाणे बुलढाणा जिथे संजय गायकवाड यांचं एकाधिकार सत्ता आहे, म्हणजे ते तिथले आमदार आहेत। असं असताना सुद्धा या सर्व लोकप्रतिनिधींच्या ह्या मतदारसंघामध्ये खासदार जाधव यांना खूप शर्तीचे प्रयत्न करावे लागले। आता आपण याच
मतदानाची जर आकडेवारी आपण विचार केली तर मेहकर शहरामध्ये खासदार जाधव यांच्या टीमचं जर आपण ॲनालायझेशन केलं, जेणेकरून आपण विचार करतो की सर्वसाधारण मागच्या लोकसभेला 24 नगरसेवक उभे होते, त्यापैकी 14 नगरसेवक निवडून आले. 20 व्यापारी सतत खासदार जाधव यांच्या भरोश्यावर असतात. म्हणजे मी हे लोक जे खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी तन-मन धनाने जुटलेली जी लोक आहेत, जे कुठल्याही संकट काळात खासदार जाधव यांना म्हणजे आपल्या संकटकालीन ज्याला आपण संकटमोचन म्हणून नेहमी साथ घालत असतात आणि त्यांच्या साथला प्रतिसाद देत असताना खासदार प्रतापराव जाधव हे त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी या आपल्या जवळच्या लोकांवर कोणत्याही प्रकारचे संकट ओढवू देत नाही. याच अशाच प्रकारचा एक टेंटेटिव्ह आढावा मी या लोकांचा घेत आहे. आपण विचार केला तर 24 नगरसेवक मागच्या वेळेस उभे होते, त्यापैकी 14 निवडून आले, म्हणजे 24 लोक ती पकडली आणि 20 व्यापारी, त्याचप्रमाणे 20 जे सावकारी करणारे व्यक्ती आहेत, जे नेहमी संकट काळात ती वैध सावकारी असो अवैध सावकारी असो, मी या गोष्टीला स्पष्ट दुजोरा देतो की खासदार प्रतापराव जाधव कुठल्याही अवैध धंद्याला कोणत्याही प्रकारचे पाठबळ देत नाहीत. वेळोवेळी मी ही गोष्ट नमूद करणं नक्की स्पष्ट आणि सरळ पद्धतीने सांगतो की कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना किंवा गुंडगिरी असो किंवा दादागिरी असो अशा प्रकारच्या गोष्टींना खासदार प्रतापराव जाधव अजिबात थारा देत नाहीत. परंतु राजकारभार करत असताना काही समाजात अशा प्रकारचे व्यक्ती असतात ज्यांना राजकारणामध्ये स्थान कळत नकळत मिळतं आणि ते मिळत असताना कधी काळी त्यांचं जे लीडरशिप करणारं व्यक्तिमत्व असतं त्यांना त्या पद्धतीचा अवलंब आपण ज्याला जे म्हणतो परिस्थितीनुसार करावा लागतो. तर यामध्ये 20 आपण सावकार पकडले, 20 आपण सावकार गृहीत धरूया, त्यानंतर 50 कंत्राटदार तर निश्चितच आहेत, शासकीय आणि खाजगी 50 कंत्राटदार, 10 पदाधिकारी प्रतापगडाचे, 10 NCP आणि BJPचे, 50 रिअल इस्टेट एजंट जे नेहमी कुठल्याही रिअल इस्टेट संदर्भात खासदार जाधव यांचा नेहमी सपोर्ट घेत असतात. कुठल्याही कामाला किंवा शासकीय अडचण असल्यास नेहमी खासदार जाधव यांना म्हणजे संकटकाळी नेहमी साथ घालतात आणि ते त्यांच्या पाठीशी उभे असतात. 50 आपण जे मद्य व्यवसाय करणारे लोक आहेत, जे वाईन शॉप असो किंवा बार असो, अशा लोकांना सुद्धा वेळोवेळी संविधानात्मक पद्धतीने सहकार्य करण्याचं काम खासदार जाधव करत असतात. 50 आपण अवैध व्यावसायिक, ज्याला मी अगोदरच सांगितलं की त्यांचा व्यवसाय करत असताना ते सुद्धा खासदार जाधव यांच्या नावाची वापर करतात आपल्या स्वार्थासाठी. तर अशा लोकांनी सुद्धा 5 वर्ष नव्हे तर 50 वर्षामध्ये स्वतःची परिस्थिती धनदांडगी करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि कर्मचारी विभागात, या सर्व विभागामध्ये जवळपास 500 लोक, आपण असा जर विचार केला तर 784 जवळपास लोकांचा आकडा मी माझ्या मताने तयार केला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर एका व्यक्तीने किमान 10 व्यक्तींना जरी कन्व्हिन्स केलं असतं की तुम्हाला खासदार जाधव यांना मत करावंच लागतं, तुमच्या सुखादुःखाचा सहभागी मी आहे, खासदार जाधव ज्या प्रकारचे प्रचार यंत्रणा राबवतात, मित्रांनो मी खासदार जाधव यांच्या अनेक सभा कव्हरेज केलेल्या आहे, अनेक कॉर्नर मीटिंगसुद्धा कव्हर केलेल्या आहे, त्याचप्रमाणे रॅली असो, कुठली मोठी सभा असो, कोणत्याही प्रकारचं राजकीय विश्लेषण करत असताना अगदी ग्रामपंचायत सदस्याच्या प्रचाराला जरी खासदार महोदय जातात तर त्यावेळेस त्यांचे एकच शब्द असतात की फलाना डिमका उभा नसून प्रतापराव जाधव उभा आहे, तुमच्या सुखदुःखाचं कोणतंही जर काम यांनी केलं नाही तर तुम्ही निश्चित माझ्याकडे या, मला भ्रमणध्वनीवरून संपर्क करा, मी तुमचं काम कुठेही अडू देणार नाही. अशा प्रकारचा एक सार्थ विश्वास ते आपल्या मतदारांना देतात. तोच विश्वास जर ग्राउंड लेवलला, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ग्राउंड लेवलला या लोकांनी जर का मतदारांना दिला असता तर शहरापासून जी सुरुवात झाली, किमान एक माणसाने जर 10 लोकांना जरी कन्व्हिन्स केलं असतं तर शहरामध्ये 1000 मताच्या पुढे लीड खासदार जाधव यांना घेता आला असता. बरं, माझा प्रश्न तोच येतो की जर या लोकांचं म्हणणं आहे की खासदार महोदय, बरेच लोक त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करतात, म्हणजे आपण सर्व पाहता आणि ऐकता सुद्धा, मी वेगळं काही ॲनालाइज करत नाही आहे, जे सत्य परिस्थिती आहे आणि जनसामान्याच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्याच तुम्हाला नमूद करतो आहे की बरेच लोकांचं हे सांगणं आहे की खासदार महोदयांच्या फॅमिलीमध्ये अनेक लोक कंत्राटशिप करतात किंवा आर्थिकरित्या परिपूर्ण करण्यासाठी खासदार जाधव यांना शर्थीचे प्रयत्न असतात आणि ते त्यांच्या परिवारासंबंधित खूप काही
फुलफिल करण्याचे प्रयत्न करतात. तर मित्रांनो, माझा सर्वांना एक साधा प्रश्न आहे, तुम्हा सर्वांना एकच प्रश्न आहे की जो माणूस आपल्या स्वतःचा परिवार नीट सांभाळू शकत नाही त्याने कोणत्याही प्रकारच्या राजकारणात उतरायला नको. प्रथम त्याचा परिवार असतो, त्यानंतर त्याचं जे संबंधित एरिया असतो तो असतो, त्याच्यानंतर त्याचं गाव असतं, त्याचं मतदारसंघ असतो. कोणत्याही राजकीय व्यक्ती असो का सोशल प्रशासकीय व्यक्ती असो, त्याला त्याच्या परिवाराची तमा म्हणजे काळजी घेणे खूप महत्त्वाचं गरजेचं असतं. हेच करत असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत सदस्यापासून तर मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री याला अपवाद म्हणता येतील. काही लोक आहेत अपवादात्मक, जसे की आर आबा पाटील, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी राजकारण करत असताना सर्वस्वी अर्पण केलं. परंतु तशाही लोकांना समाज चांगल्या प्रकारे पाहत नाही. हे तुम्ही पाहता की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, जे की योग पुरुष म्हणता येईल ज्यांना, की ज्यांनी संसारावर विस्तव ठेवून, निखारा ठेवून आपलं राजकारण सर्व देशासाठी अर्पण केलं. तरीसुद्धा आज लोकांची सोशल मीडियामधून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही पाहू शकता. त्यांच्यावर जी टीका टिप्पणी होती कोणत्या लेवलला होते, म्हणजे आपला समाज असा आहे ज्यांनी रामकृष्ण या दैवी अवतारांना सुद्धा ज्यावेळेस मानवी अवतार घेऊन पृथ्वीवर यायचं काम पडलं त्यावेळेस त्यांना सुद्धा आपल्या समाजातील लोकांनी सोडलं नाही. त्यांना सुद्धा प्रचंड त्रास, मानवी वेदना सहन कराव्या लागल्या. कारण आपल्या भारतातील नव्हे तर आपल्या देशातील एक चित्र असं आहे की चांगली गोष्ट कुठेही युटिलाइज व्हायला, ती प्रकाशित व्हायला खूप वेळ लागतो. ती कष्टाने कितीही कष्ट तुम्ही घेतले तरी तुमचा कष्टाचं चित करताना, त्याला दर्शवताना हे कुठेतरी लोकमत जे कमी पडतं किंवा त्याला ॲनलाइज करताना लोकमत हे वेगळ्या पद्धतीने विचार करतं. तेव्हा माझा मूळ मुद्द्यावर येतो की लोकांची टीका असते की प्रत्येक ठेकेदारीमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक फील्डमध्ये खासदार जाधव यांनी स्वतःच्याच नातलगांना किंवा इष्ट परिवारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सधन आणि प्रचंड ताकदवर केलं. तर मला हे कळत नाही, जेव्हा ते स्वतःच्या परिवाराची काळजी एवढ्या चांगल्या प्रकारे घेतात तेव्हा तुमची सुद्धा काळजी तेच घेतात. आणि वेळोवेळी नमूद करत असताना मी तुम्हाला नावानिशी, सबळ पुराव्यानिशी मेहकर शहरातील कमीत कमी 500 लोकांचं अशा प्रकारचं ॲनलाइज करून दाखवू शकतो की 20 वर्षापूर्वी या लोकांची परिस्थिती साधी सायकल घेण्या इतपत सुद्धा चांगली नव्हती. अशा लोकांकडे आज 30 ते 50 लाख रुपयाची 4 व्हीलर आहे. कोट्यावधी रुपयाची मायापुंजी यांनी जमा करून ठेवलेली आहे. लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयाची मायापुंजी या लोकांनी जमा करून ठेवलेली आहे. अशा प्रकारच्या या लोकांना जर का कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेत यांचं कोणतंही काम अजिबात अडत नाही, याला सर्वस्वी जर का कोणी पाठबळ देत असेल तर खासदार जाधव. आणि हे सगळं ते करत असताना ज्यावेळी लोकसभेची निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा लोकांना त्रास नसताना प्रचंड रोषाचा सामना केवळ आणि केवळ काही स्वार्थी नेते, कार्यकर्ते यांच्यामुळं सहन करावा लागतो. अन्यथा तुम्ही जर प्रत्यक्ष खासदार जाधव यांच्याबाबत विचारणा केली तर अनेक म्हणजे बहुतांशी 70 ते 80% लोकांचं हेच मत असतं की खासदार साहेबांची आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, कोणत्याही प्रकारची म्हणजे आमच्यावर दबाव यंत्रणा खासदार जाधव करत नसतात. परंतु इथे म्हणतात ना, चाय से ज़्यादा केटली गरम, आपण सांगतो की चहापेक्षा केटली गरम असते. अशा प्रकारच्या काही लोकांमुळं खासदार जाधव यांना प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. आणि हे करत असताना मेहकर शहरातील प्रभाग वाईज जे विकास नियोजन आहे, ज्या प्रकारची विकास नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आणि त्यामध्ये ज्या प्रकारचं आर्थिक बळ, मनुष्यबळ वापरून शहराचा विकास सुजलाम सुफलाम करण्याच्या हेतूने अनेक प्रकारच्या योजना मेहकरमध्ये राबवून, शहरामध्ये राबवून सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न मागील 2 वर्षात आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी प्रचंड निधी खेचून आणला. आणि शहरातील गल्लीबोळापासून तर ग्रामीण भागातील म्हणजे अतिशय दुर्गम खेड्यापर्यंत तो निधी युटिलाइज करण्याचा निश्चित प्रयत्न केला. या त्यांच्या
निधी खेचून आणण्यामागे त्यांचे जे शर्तीचे प्रयत्न केले त्यांचं कौतुक करायला सुद्धा आपण अजिबात मागं पुढं पाहणार नाही, त्यांचं विशेष कौतुक या कामाबद्दल. परंतु मित्रांनो, काम करत असताना केवळ काम करण्याचा उद्देश हा आपला आणि आपल्या जो पाठीमागचा ज्याला आपण पाठीराखा म्हणतो, जो आपली पाठीराखण करत असतो, अशा व्यक्तीला आपण ज्यावेळेस सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस परिवाराचा करता माणूस सक्षम असला तरच परिवार सक्षम राहतो, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. असं करत असताना जर का आपण परिवार हित लक्षात घेतलं, तसंच राजकीय हित जर या लोकांनी लक्षात घेतलं तरच पुढील काळात विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत लेवलची निवडणूक असो, या निवडणुकामध्ये यांना निश्चित चांगल्या प्रकारचे फळ प्राप्त करता येईल. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं तर मतदान पद्धतीची मी तुम्हाला काही ॲनालाइज करून दाखवतो की आपल्या मेहकर शहरामध्ये जे झालेलं मतदान आहे ते कोणत्या पद्धतीने झालं आणि कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं. मेहकर नगर परिषदचा जर आपण विचार केला, वेळोवेळी मेहकर नगर परिषदवर येण्याचं माझं एकमेव कारण, तुम्ही कदाचित मला तेच विचारणार की तुम्ही वेळोवेळी मेहकर नगर परिषदच का बोलताय, कारण नेटिव्ह प्लेस आहे, इथे सर्वतोपरी ताकद जे आपण ज्याला म्हणतो कुटुंब प्रमुख या शहरामध्ये आहेत. सगळ्या प्रकारचे कुटुंब प्रमुख खासदार जाधव यांचे या शहरामध्ये आहेत. मग तो चांगला मैत्रीवर्ग असो किंवा आता मी तुम्हाला सांगतो, मेहकर शहराचा जर विचार केला तर नगर परिषदच्या सर्व नगरसेवकांना म्हणजे 14 नगरसेवकांना 15,595 मतं मिळाली मागच्या 2019च्या अध्यायामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये. तर नगर परिषद अध्यक्ष भास्कररावजी गारोळे हे जे जनतेमधून उभे होते त्यांना 7,667 मतं मिळाली. आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना सुद्धा 2019च्या विधानसभेमध्ये मेहकर शहरामधून बोलतोय मी, 9,190 मतं मिळाली. तर खासदार जाधव यांना 2024 म्हणजे नुकत्याच 4 जूनला जो निकाल लागला त्या निकालाच्या निर्णयानुसार 6,524 एवढी अल्पमतं खासदार प्रतापराव जाधव यांना मेहकर शहरामधून मिळाली. अर्थातच मताचं विभाजन झालं. प्रत्येक वेळेस आपण विचार करतो मताचं विभाजन झालं, तर मग प्रत्येक नगरसेवक उभा असताना सुद्धा तिरंगी लढत झालेली आहे. क्वचित कुठेतरी दुहेरी लढत तुम्हाला पाहायला मिळाली. विधानसभेचं जरी निवडणूक असली मेहकर विधानसभा तरी सुद्धा जवळपास तिहेरी लढत होते. मग जेव्हा प्रत्येक वेळेस मताची विभाजनी होते आणि मताची विभाजनी होत असताना प्रत्येक वेळेस जर का नगर परिषद सदस्यापासून तर आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना जर का यावेळी मतदानाची जी संख्या असते ती वाढती असते, तो जो आलेख असतो तो चढता असतो. मग खासदार जाधव यांनाच का तो जो आलेख आहे त्याचा रेशो डाऊन होतो हेच मला कळत नाही. मग इथे कुठेतरी प्रचार यंत्रणा नक्कीच म्हणजे निश्चितच आवर्जून सांगावं लागेल कमी पडली, हे तुम्हाला सर्वांना कबूल करावं लागेल. मित्रांनो, एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरत असताना मागील जवळपास आठवड्याभरात मला काही प्रसंग निदर्शनास आले. जसं की तुम्ही बघता, खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला. केवळ काही वेळेपुरती आतिषबाजी करण्यात आली, विजय उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला, परंतु पाहिजे त्या प्रमाणात कुठेही बॅनरबाजी म्हणता येईल, ज्याला जाहिरातबाजी म्हणता येईल, झाली नाही. तुम्ही विशेष नमूद करा, खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस असो, एखाद्या विधानसभा सदस्याचा वाढदिवस असो, ग्रामपंचायत सदस्याचा वाढदिवस असो, कुठल्याही चांगल्या उपक्रमाला किती मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येते. आणि हे सगळं करत असताना केवढ्या मोठ्या प्रमाणात वाजा गाजा किंवा हर्षोल्लोत्सव करण्यात येतो. खासदार जाधव यांच्या ह्या म्हणजे मंत्रिपदाच्या निवडीवरून विशेष करून ही उणीव सर्वांना जाणीव झाली. आणि ही जाणीव होत असताना मला तरी हेच सांगायचं आहे की कदाचित असं तर नाही घडलं ना की हे जे लोक समजा ज्यांनी लोकसभेमध्ये 2024च्या मतदान प्रक्रियेमध्ये शर्थीचे प्रयत्न केले असणार, परंतु जे घडलं ते विपरीत घडलं आणि आपल्या नेत्यासमक्ष आपण कुठल्या तोंडाने जाणार, आपल्या बूथमध्ये आपल्या नेत्याला लीड नाही आहे, आपण मतदान प्रक्रियेमध्ये कुठेतरी कमी पडलो, याचाच संकोच त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं हा जो मोठा उत्साह व्हायला पाहिजे होता, ज्याला आपण उत्सव म्हणता येईल, हा उत्साह उत्सवामध्ये कन्वर्ट न होता फक्त आणि फक्त निरुत्साही वातावरण आपल्याला दिसून आलं. आणि तुम्ही पाहू शकता मेहकर शहरामध्ये सुद्धा
विजयी मिरवणूक निघाली त्यावेळेससुद्धा आपण कदाचित निदर्शन केलं असेल की मेहकर शहरात सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने लोकांचा सहभाग त्या निवडणुकीच्या विजय रॅलीमध्ये मला दिसून आला नाही. निश्चितच कुठेतरी आपण चुकलो आणि आपल्या नेत्याच्या समक्ष कसं जावं त्यामुळं लोक पडद्याआड होत आहेत. परंतु मित्रांनो, ही वेळ पडद्याआड राहण्यापेक्षा आपली झालेली चूक कबूल करून पुन्हा दुगण्या उत्साहाने आपल्या नेत्यांचा विश्वास प्राप्त करण्याची असते. फिरसे लढ. मला तर खासदार प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत एक विशेष नमूद करावं असं वाटतं की ज्या नेत्याला तिकीट प्राप्तीपासून तर विजयी होण्यापर्यंत कमालीचा विरोध झाला, संघटनात्मक असो, पक्षांतर्गत असो, लोकमताचा असो किंवा सहकारी आपल्या सैन्यबळाचा असो, कमालीचा विरोध प्राप्त झाला. या सर्व रोषाला समोर जाऊन प्रचंड मताधिक्य, आज एवढ्या ट्रसल लढाईमध्ये जवळपास 29,000चं मताधिक्य घेणं काही सोपं नव्हतं. हे घेऊन सुद्धा स्वतः केंद्रीय मंत्रिपदी स्वतःला विराजमान करण्याची हा जो प्रवास त्यांनी केला, हे जे प्रवास त्यांनी केलं याला सर्वानुमते, माझं मत आहे सर्वानुमते अभिनंदनास्पदच आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या टीमला किंवा प्रचार यंत्रणेत कोणत्याही खालच्या स्तरावर त्यांनी टीका टिप्पणी केलेली नाही. त्यांच्यावर जेवढ्या प्रकारची टीका टिप्पणी झाली त्याच्यात वेळ न गमावता त्यांनी आपल्या राजकीय अभ्यासाची, एवढ्या राजकीय वर्षाचा अनुभव जो आहे, एवढा 40 वर्षाचं जे प्रताप पर्व त्यांनी स्थापित केलं, प्रताप राज्य, प्रतापगड त्यांनी जो उभा केला, तो उभा करत असताना कुठल्या बुरुजाला ढासळ न देता कुठल्या बुरुजाला नवजीवन द्यायचं, पुनर्बांधणी करायची याकडे लक्ष देत त्यांना कळून आलं होतं की आपल्याला प्रचार यंत्रणा आणि प्रचार पद्धती कशी राबवायची. त्याच पद्धतीने त्यांचं सुनियोजित कार्यक्रम ठेवून त्यांनी आज विजयोत्सव स्वतःच्या शर्थीने प्राप्त केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना जर तुम्ही मतदानाचे ॲनालाइज केलं तर मागच्या 2019ला खासदार जाधव यांना 5 लाख मते, जवळपास 5.25 लाख मतं मिळाली होती आणि यावर्षी त्यांना 3.25 लाख, जवळपास 2 लाख मताचा हा जो डिफरन्स किंवा 2 लाख मतं खासदार जाधव यांची जी गहाळ झाली, याला कारण कोण हे सुद्धा शोधायला पाहिजे. आणि याला कारण कोण शोधत असताना कारणं कशी होती, ती कारणं कशी आपल्याला नीट निस्तरवता येतील, त्याला दुरुस्त करता येईल, आपण ज्याला पॅच म्हणतो तो पॅच कसा मारता येईल, हे सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि हे आत्मचिंतन करण्यासाठीच हा पंचनामा सदर घेऊन आलो आहोत आपण. आणि पंचनामा सदर सुरू करत असताना प्रभाग वाईज आपण मतदान आणि प्रभाग वाईज कामाची यथोचित पद्धती आपल्यासमोर मांडणार आहोत. हे मांडत असताना काही प्रशासकीय अडचणीमुळे मला कागदपत्राला विलंब होत आहे. त्यामुळे आपल्या मेहकर प्रभाग वाईज किती योजना आजपर्यंत आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि खासदार प्रतापराव जाधव, नगर परिषद मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या गेल्या, हे ॲनालाइज करत असताना काही प्रशासकीय यंत्रणेतील कागदपत्रांना विलंब होत असल्यामुळे आपल्याला विलंब होतोय. तत्पूर्वी आपण मतदानाची खोडतोड आणि मोडतोड करत असताना ह्या सगळ्या प्रकारच्या पद्धती आपण तुमच्या समक्ष नमूद करत आहोत. मित्रांनो, सगळं काही राजकारणात स्वार्थासाठी नसतं. कधी कधी माणसाला आपल्या राजकीय गुरुचा आदर्श ठेवून त्या पद्धतीने गुरु दक्षिणा देत असताना निस्वार्थी भावनेने जर काम केलं तर निश्चितच यथा राजा तथा प्रजा, जर राजा समान नीट आस्था ठेवली तर प्रजेला निश्चित सुख प्राप्त होतं. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण खोज मास्टरच्या पंचनामा, लोकसभा पंचनामा 2024च्या या सदरमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मराठा आरक्षण हा मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला प्रमुख मुद्दा आहे. आणि याचं कुठेतरी लोण सिंदखेड राजा आणि लोणार 2 तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जवळपास 15,000 मताचा फटका खासदार जाधव यांना सिंदखेड राजा आणि लोणार मतदारसंघामध्ये मिळालेला आहे. याला सर्वस्वी कारण म्हणजे मराठा आरक्षण म्हणता येईल. ज्या पद्धतीची मांडणी आणि नेरेटिव्ह प्रचार यंत्रणा या 2 मतदारसंघामध्ये खासदार जाधव यांची राबवण्यात आली, ती एक वेगळी समाजाची दिशाभूल करण्यात, त्याच पद्धतीचं जे राजकीय लोकांचा षडयंत्र होतं ते यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही.
परंतु याचाच परिणाम पुढे जशास तसा टीट फॉर टॅट या पद्धतीने राजकारणात होत असतो. ॲक्शन का रिॲक्शन प्रत्येक फील्डमध्ये होत असतं आणि प्रत्येक फील्डमध्ये ॲक्शनचं रिॲक्शन होत असताना निश्चित आगामी काळात तुम्ही आम्हाला संपवा, आम्ही तुम्हाला संपवा अशा प्रकारचं राजकारण सिंदखेड राजा लोणार नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकीय भूमीवर आपल्याला बघावयास मिळत आहे. ज्यामध्ये आपण पाहतो प्रमुख कारणे अनेक मोठ्या राजकीय स्तरावरून सध्या घडलेली आहेत, ज्याला राज्य लेवलची राजकारण आपल्याला म्हणता येईल. असं सगळं घडत असताना कुठे पक्षफोडीचे, घरफोडीचे आणि ज्याला आपण म्हणतो की गद्दार, इमानदार अशा प्रकारचे काही हॅशटॅग लाईन चालल्या त्यासुद्धा खूप कारणीभूत ठरणार आहेत. मित्रांनो, सगळ्यात प्रभावी मुद्दा या राजकारणामध्ये जर काही गाजलेला असेल तर त्याला सहानुभूती हे म्हणता येईल. या वर्षीच्या राजकारणामध्ये सहानुभूतीची लाट प्रचंड चाललेली आहे आणि या सहानुभूतीच्या लाटेचा आणि नेरेटिव्ह प्रचार यंत्रणेचा जो प्रभाव आहे या राजकीय निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना एवढा प्रचंड रोष, ज्याला आपण एखाद्या नेत्याप्रती समाजात असलेली संवेदनशीलता, त्याचप्रमाणे नेरेटिव्ह प्रचार यंत्रणा, हे सगळं काही बाजूला ठेवत खासदार जाधव यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि संसदेच्या सर्वोच्च सदनात म्हणजे लोकसभा सदनात त्यांनी चौथ्या वेळेस चौकार मारून आपण ते म्हणतात ना बाप तो बाप होता है अशी गाणी वाजली त्यांच्या मिरवणुकीमध्ये. निश्चितच कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता आणि त्यांच्या भावनाच आहेत की बाप तो बाप होता है. तर त्यांनी राजकीय वातावरणात स्वतःला राजकारणाचा या क्षेत्रातील मी राजकीय बाप असल्याचा सबळ पुरावा सुद्धा दिलेला आहे आणि आपण सर्वांनी पाहिलेला आहे. खासदार जाधव यांच्या या सर्व प्रवासाचे म्हणजे या प्रतापगडाच्या प्रताप पर्वाचे छोट्याशा मादनी गावातून वाटचाल करत असताना आज जम्मू काश्मीर येथे स्वतः जागतिक योग दिनानिमित्त खासदार जाधव यांनी त्या योग दिनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत अनेक म्हणजे जम्मू काश्मीर येथील शेकडो नव्हे तर हजारो युवकांना देशव्यापी नव्हे तर जागतिक दर्जाचं योग साधनेचं मार्गदर्शन त्यावेळी केलं. एक मादनी सारख्या छोट्याशा गावातून आपल्या मतदारसंघातील नेता आपल्या देशाचं नेतृत्व करतो आणि ते करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि चालत असताना तुम्हाला भरभरून देतो, तरीसुद्धा त्याच नेत्याला खाली पाहण्याची वेळ त्याच्या मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात येते. याला आत्मचिंतनाची गरज आहे आणि हा शो आपला सतत सुरू राहील. पुढील भाग आपण परत घेऊन येऊयात. पुढील भाग घेऊन येत असताना प्रभागनिहाय मतदानाचं विश्लेषण तर आपण केलंच आहे, पण मतदानाचं विश्लेषण करताना राजकीय कामाचं स्वरूप कसं असतं, राजकीय पाठबळ खासदार जाधव यांची पद्धत कशी आहे, त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा कुठे कुचकामी ठरली, विकास कामामध्ये सुजलाम सुफलाम करत असताना ज्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा एक संगम साधण्यात आला आणि या मागील 2.5 वर्षात जेवढा मोठ्या प्रमाणात निधी केंद्र आणि राज्य सरकारने संपूर्ण राज्याला दिला, त्या राज्याचा निधी येत असताना आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त आपल्या 6 मतदारसंघात निधी कसा खेचून आणता येईल याला सर्व आमदारांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि खासदार जाधव यांनी सुद्धा त्यांना यथोचित मार्गदर्शन करत मतदारसंघाचा, बुलढाणा मतदारसंघाचा चांगला विकास करून घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं होत असताना आता यापुढे सुद्धा ज्या प्रकारचं आयुष्यमान आणि कुटुंब कल्याण खातं खासदार जाधव यांच्याकडे आलेलं आहे, त्या खात्याचे ते मंत्री आहेत. तर असं करत असताना देशातील सर्व नागरिकांना म्हणजे या खात्यासंदर्भात न्याय देण्याचा निश्चित ते प्रयत्न करतील आणि हे करत असताना त्यांच्यापर्यंत गरजू लोकांना पोहोचवण्याचं कामसुद्धा मी वेळोवेळी तेच सांगेल. शिलेदार केलेदार सर्व शिवसैनिक, त्यांचे प्रताप सैनिक यांचंच असतं आणि हे करत असताना आपल्या नेत्याला पुढील काळात
कशा प्रकारे बिनविरोध निवडून आणता येईल हा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे. कारण देशाचं सर्वोच्च नेतृत्व करत असताना जर प्रधानमंत्री यांच्यासाठी त्यांची टीम शर्थीचे प्रयत्न करतात, तर हे सुद्धा आपल्या जिल्ह्याचे लाडके आणि लाडके खासदार आहेत. तेव्हा सर्वांनी आपलं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील भागात मी रमेश चव्हाण प्रभाग वाईज विकास निधी कसा युटिलाइज झाला, कोणत्या प्रभागामध्ये किती विकास निधी कोणत्या योजनेअंतर्गत कसा खर्च करण्यात आला, अशा प्रकारचे आपण मांडणी करणार आहोत. माझा सर्व मित्र परिवारांना, सर्व प्रताप सैनिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या जवळच्या प्रतापगडातील सर्व शिल्लेदार किल्लेदारांना एक माझं ज्याला आपण म्हणता येईल की नम्र निवेदन असेल, तुम्ही कुणालाही कोणत्याही कंत्राटदाराच्या माहिती वगैरे घेत असताना कोणालाही कोणत्याही प्रकारच्या आमिषाचं किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा आमचा हेतू नाही आहे. मला फक्त या सदरामध्ये असं युटिलायझेशन आहे त्याची रियालिटी म्हणजे लोकांना खरं काय आहे, पडद्यामागं काय घडलं, एवढा मोठा निधी जर जनसामान्यासाठी खर्च होतो तर मग जनता कुठे चुकते आणि लोकप्रतिनिधी कुठे चुकतात हे दर्शवायचं आहे. या मागचा प्रांजळ हेतू हाच आहे. आणि ज्याप्रमाणे सर्वांना सुद्धा आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीचा अधिकार ॲज अ जर्नलिस्ट, ॲज अ चीफ एडिटर मला सुद्धा आहे. तेव्हा मी मांडणी करत असताना मी वेळोवेळी सर्वांना एकच सांगतो की मी सबळ पुराव्यानिशी ही मांडणी करत असतो आणि मांडणी करत असताना मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. मी सुद्धा माझ्या भूतकाळामध्ये काही वर्ष राजकारणामध्ये घालवली आहे, त्यामधील साम दाम दंडभेद हे मला सुद्धा येतं. त्यामुळं मी कोणाच्या भीक म्हणजे धमकीला, आमिषाला कधीच भीक घालत नाही. खोज मास्टर पोलखोल सदरमधून मागील 15 वर्षात मी काही निनावी पोलखोल सदर चालवले, त्यामध्ये अनेकाचा पोलखोल केलेला आहे. अनेक लोकांच्या ज्या आपण चुकीच्या कामाची पद्धत आहे ती जनतेसमक्ष उलगड केलेली आहे. त्यामुळं हे सगळं करत असताना मी कोणत्याही प्रकारच्या धमकीला किंवा आमिषाला भीक घालत नाही. अर्थातच हे करत असताना माझ्यासुद्धा स्वतःच्या यंत्रणा राबवताना मला सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात आणि ते सर्वच करतात. त्यामुळं या जगात दूध धुला ज्याला म्हणतात, धुतल्या तांदळाचा कोणीही नाही आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे एक बोट करत असताना 4 बोटं माझ्याकडे असतात हे मलाही कल्पना आहे, मलाही भाकीत आहे. परंतु मित्रांनो, मी खोज मास्टर रमेश चव्हाण चीफ एडिटर जेही काम केलं ते छाती ठोकून आणि इमानदारीने ठसणीने केलं. त्यामुळं मला माझी पाठ पाहण्याची वेळ ज्यावेळी आली, चूक असेल तर त्यावेळी स्पष्टपणे मी माझी चूक नमूद केली आणि त्या चुकीला दुरुस्त करून किंवा तिला बाजूला सरून पुढे जाण्याचा मी सतत प्रयत्न केला. आज आमच्या या शोचे ग्राउंडवर अशा प्रकारे स्पोर्ट लुकमध्ये लोकेशन शूट करण्याची संकल्पना आमचे कॅमेरामॅन दीपक यांनी दिली मला की सर आपण काहीतरी वेगळं करूयात. निश्चितच आपण नेहमी इनडोअर आउटडोअर शूट करतो, परंतु वर्कआउट करत असताना सुद्धा काही लोकांना आपण अशा प्रकारच्या थीम किंवा अशा प्रकारच्या ज्या वर्कआउट प्रॅक्टिकल आहेत यात. तर मित्रांनो, मी काही स्प्रिंट वगैरे मारल्या वर्कआउट करत असताना. तुम्ही मला कदाचित माझं माहीतच आहे की मी तुम्हाला ज्याला आपण म्हणता येईल आयर्नमॅनची तयारी करतो आहे आणि अनेक मॅरेथॉन, ट्रायथलॉन, त्यात ड्युएथलॉन मी करत असतो. नुकतंच माझं फेडरेशन क्लब अंतर्गत ऑस्ट्रेलियासाठी सिलेक्शन झालेलं आहे. मी नॅशनल लेवलच्या फेडरेशन मास्टर चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर आणि ब्रांज 2 मेडल हैदराबाद येथे प्राप्त केले होते. आणि हे सगळं करत असताना आम्ही स्वतः स्ट्रेसलेस लाईफ जगण्यासाठी मी सकाळी 4 ते 8 4 तासाचा सराव निश्चित करत असतो. तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या शारीरिक कसरतीकडे सुद्धा जान है तो जहान है, हेल्थ इज वेल्थ ते म्हणतात ना की तुम्ही जर का शरीर गमावलं, शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती आहे. अर्थातच आर्थिक संपत्ती सुद्धा खूप महत्त्वाची ठरते, परंतु जर आपण शारीरिक संपत्ती सुद्धा जोपासली तर निश्चितच आपल्याला ह्या ज्या खासदार जाधव साहेब यांच्याकडे आयुष्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आलं त्याची गरज कमी भासेल. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे जाण्याची वेळ येणार नाही, तर तुम्हाला बिमार पडण्याची वेळ येणार नाही, आपल्या आरोग्याला कुठलीही क्षती होणार नाही. हा माझा या मागचा प्रांजळ उद्देश आहे. सध्या अनेक मुलं
पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहेत. माझं त्यांना एक म्हणणं आहे, एक सांगणं आहे मित्रांनो, थोडा वेगळा विषय घेतो, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही उद्याचं फ्युचर आहात. मी वयाचं 47 वर्ष वय आहे माझं. मी जर सकाळी 4 तास वर्कआउट करू शकतो, 50-50 किलोमीटर धावू शकतो, 2-2 तास स्विमिंग करू शकतो, 6-6 तास 5-5 तास सायकलिंग करू शकतो, तर तुम्ही तर म्हणतात ना देशाचे जवान आहात. तुम्ही काहीही करू शकता. तुमचं व्हील पॉवर स्ट्रॉंग ठेवा. निगेटिव्ह वातावरणात निगेटिव्ह मैत्री जी असते, जे मुलं टाइमपास करतात किंवा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये ज्याला म्हणतात आपल्या मनामध्ये रोवतात, ज्यांचं बीजांकुर निगेटिव्ह असतं, अशा मित्रांचा आत्ताच लगेच सहवास सोडून द्या. कोणत्याही निगेटिव्ह माइंडसेट असलेल्या माणसाशी अजिबात संबंध ठेवू नका. स्वतःचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवत असताना तुम्ही 2 गोष्टी निवांत जपा. तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही हरवू शकत नाही. ही माझी थीम याच्यासाठी आहे की मला अनेक मॅरेथॉनमध्ये एवढा प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी माझी बॉडी पूर्ण, ज्याला आपण म्हणतो, ब्लॉक झाली होती. लोअर थाईज असो, लोअर बॉडीज असो, टोटली ब्लॉक झालेली असताना सुद्धा, त्यानंतर सुद्धा मी 22 किलोमीटर धावलो आणि माझ्या मॅरेथॉन कंप्लीट केला. हे सगळं करत असताना मला माझ्या टीमनी, माझ्या कोचनी खूप सहकार्य केलं, मोटिवेट केलं. परंतु स्वतःची व्हील पॉवर स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्हाला कोणतीही लढाई जिंकता येत नाही. अख्खं महाराष्ट्र, अख्खा देश म्हणत होता खासदार जाधव पडणार म्हणजे पडणार, परंतु प्रतापराव जाधव यांना स्वतःना ठाऊक होतं की मी निवडून येणार म्हणजे निवडून येणार. त्याच्यासाठी लोकांनी तर प्रयत्न केलेच, पण त्यांनी स्वतः, तुम्ही पाहिलं असेल मागच्या 1 वर्षात खासदार जाधव यांनी कदाचित क्वचित घरी रात्री 12च्या पूर्वी आले असणार आणि सकाळी 4च्या नंतर झोपले असणार. मला असे क्वचित प्रसंग आठवतात. माझंही मेहकर नेटिव्ह प्लेस असल्यामुळं मी त्यांना पाहिलेलं आहे. प्रचंड कमालीची मेहनत त्यांनी सुद्धा या मागील 1 वर्षामध्ये केलेली आहे. त्याचंच फळ म्हणून त्यांना विजयश्री मिळालेला आहे. तसंच तुम्हाला सुद्धा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असताना जो आपल्यापेक्षा टफ आहे त्याच्यासोबत प्रॅक्टिस करा. आपल्यापेक्षा लूज माणसासोबत प्रॅक्टिस करू नका. ग्राउंड वर्क करत असताना रनिंगचा स्टॅमिना आणि स्टेपिंग वाढवायची असेल तर तुम्हाला वॉर्मअप वर्कआउटवर खूप सारा भर द्यावा लागेल, स्ट्रेचिंगवर भर द्यावा लागेल. त्याचप्रमाणे बॉडीचं डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावं लागेल. डाएट्स हा विषय आहे, परंतु तो घेतला तर खूप गंभीर आहे आणि नाही घेतला तर नॉर्मल आहे. मित्रांनो, आपल्या सर्वसाधारण गरिबाच्या घरामध्ये तूर डाळ, मुगाची डाळ किंवा मूग, चना, मटकी हे सर्वसाधारण प्रोटीन असलेलं, आणि शेंगदाणे ज्याला आपण गरिबाचा काजू म्हणतो, हे सर्वसाधारण प्रोटीन असलेले खाद्य आहे. हे तुम्ही जर नियमित घेतलं तर तुम्हाला कुठल्याही स्टेरॉइड घेण्याची गरज पडणार नाही. मी आतापर्यंत 4 वर्ष झाले मेहनत करतो. मी कोणत्याही प्रकारचं स्टेरॉइड किंवा एनर्जी ड्रिंक घेत नाही. साधं लिंबू पाणी, नारळ पाणी याच्यावर माझं वर्कआउट असतं आणि रिझल्ट ब्रॉड आहे, ग्रँड रिझल्ट आहे, ग्रँड. तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल मित्रांनो, परंतु तुम्ही या वयात माउंट एव्हरेस्टला गवसणी घालण्याची ताकद निश्चित ठेवू शकता. जगातलं सर्वोत्तुंग शिखर काबीज करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. फक्त व्हील पॉवर स्ट्रॉंग ठेवा आणि वाईट व्यसन जसं की मोबाईल आहे, या वयामध्ये काही अफेअर्स वगैरे करण्याची जी लालसा असते किंवा हाय-फाय लाईफ जगण्याची जी स्टाईल असते ती थोडी टाळा. ज्यावेळी तुम्ही आयुष्यातले 5 वर्ष 10वी ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचा हा पिरियड जर तुम्ही सांभाळला नीट, तर निश्चित तुमचं करिअर घडत असताना तुम्हाला कोणत्याही गुरुची गरज भासणार नाही. अहम अस्मी गुरु अस्ति, मीच स्वतःचा गुरु आहे, असं जर आपण वापरलं आणि चांगल्या गोष्टीकडे कल दिला आणि वाईट गोष्टीला बगल दिली तर आपलं भविष्य आपण आपल्या हाताने घडवत असताना निश्चितच आपलं भविष्य सर्वात चांगलं आणि उज्ज्वल ऐतिहासिक असेल, यात तिळमात्र शंका नाही. मी रमेश चव्हाण पुन्हा एकदा पुढील पंचनामा सदर आपल्यासोबत घेऊन येत असताना काही शारीरिक टिप्स आज आपल्याला सांगितल्या, त्या आपल्याला कदाचित पटल्या असतील नसतील. मित्रांनो, तुमची कंजूसी खूप पाहिली मी. प्रत्येक वेळेस आम्ही एपिसोड टाकतो आणि तुमच्या कमेंट्स, तुमच्या ज्या लाईक्स, सबस्क्राईबची लेवल आहे ती खूप कमी झालेली आहे. मला कारण काय तेच आम्हाला कळत नाही. आम्ही प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारची एक मालिका घेऊन येतो आणि कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही पोहोचत असताना तुम्ही साधला प्रतिसाद निश्चित द्यावा. आमच्या या सदरच्या बाबतीत आपल्या काही सूचना, काही आदेश किंवा काही
तक्रारी जरी असतील तरी त्या निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर, त्याचप्रमाणे सर्व काही जे आमचे सोशल मीडियाच्या फ्रँचाईज आहेत त्याला लाईक, सबस्क्राईब करा, फॉलो करा. निश्चितच आपल्या गावातील, आपल्या शहरातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या राज्यातील एक युवक काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ते करत असताना त्याला त्याच्या कौतुकाची थाप किंवा त्याच्या चुकाची जाणीव करून देणे हे सुद्धा तुमचं काम आहे. ज्या पद्धतीने आम्ही हा सगळा मतदारसंघ ॲनालाइज करतो त्या पद्धतीने खोज मास्टर ॲनालाइज करून त्याच्यामध्ये उणिवा काय आहे, त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो प्रशंसा करण्याचं काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही निश्चित अभ्यास करून आम्हाला सांगायला पाहिजे. आमचा प्रत्येक शो पाहायला विसरू नका. प्रत्येक शोमध्ये कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मी रमेश चव्हाण, कॅमेरामॅन दीपक सोबत पुन्हा आपली रजा घेतो. पुढील भागात निश्चित भेटूया आणि आपल्या हा सदर सुरूच राहील. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.